आज आम्ही जाहीर निषेध करत आहोत। त्याचं कारण असं आहे विजय वडेट्टीवार हा एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याला काडीची सुद्धा अक्कल नाही। कारण या मातृभूमी आपण जन्मलो त्याच मातृभूमीतल्या साधू संताला कसं बोलावं ह्याला भान नाही काडीचं सुद्धा। आणि तो आमच्या जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांना अपशब्द वापरतोय। किती ह्याची मजल वाढलेली आहे बघा। विचार करायची गोष्ट आहे, आपण जिथं जन्मतो त्याच मातृभूमीला लाथ मारतो। काय ह्याची लायकी आहे का? नेता म्हणून घ्यायची काय लायकी आहे का? हा जो कार्यकर्ता आहे ना त्याला कुणी निवडून दिलंय? आम्ही निवडून दिलं, आम्ही या जनतेनं निवडून दिलंय। आणि तोच कार्यकर्ता आज आम्हाला आमच्या धर्माला नावं ठेवतोय, आमच्या जगद्गुरूला नावं ठेवतोय। अरे आमच्या या धर्मामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की ज्या अर्थी आम्ही सगळेजण तुला खुर्चीवर बसू शकतो त्या अर्थी खाली देखील खेचू शकतो। आणि विशेष म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना ह्याच्यामुळे आम्ही निवडून आलो। पण खरं सांगायचं जर म्हटलं तर आज एका मताला कितीतरी संघ जे आहेत, जे काही पक्ष आहेत पैसे वाटतात। सगळ्याला माहित आहे, जग जाहीर आहे, सगळ्याचेच पैसे घेतात पण मतदान एकालाच करतात। खरं आहे का खोटं आहे? मग लाडकी बहीण योजनेमध्ये एकाच पक्षाने पैसे दिले, मग कशाहून बहिणीनं त्यांना मतदान केलं असेल? अहो जे निवडून आलेत ना ते फक्त आणि फक्त साधू संतांमुळे निवडून आले, कारण त्या धर्मामुळे निवडून आले। आमच्या जगद्गुरूंनी विविध आखाडा परिषदेतील गुरूंनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं, अनुयायींना, साधकांना, शिष्यांना की आपण धर्म वाचवला पाहिजे आणि धर्म वाचलं तर आपण वाचणार आहोत। त्या अनुषंगाने आपण धर्म वाचवण्यासाठी मतदान केलं पाहिजे आणि हे लक्षात घेऊन तळागाळातल्या प्रत्येक भक्तगणांना धर्म वाचवण्यासाठी मतदान केलेलं आहे। आणि ह्याची किती मजल आहे की बाबा तुमच्यामुळे आलं का? अरे आमच्याच मुळे आलं। आज आम्ही तुला खाली पण खेचू शकतो, नव्हे तर तुला आम्ही संपुष्टात देखील आणू शकतो। ताई मला सांगा, तुम्ही आज मोर्चा इथं आणलेला आहे, तुमच्या मागण्या काय आहेत प्रामुख्याने? आमच्या प्रामुख्याने अशा मागण्या आहेत विजय वडेट्टीवारनं आमच्या जगद्गुरु श्रींची जाहीर माफी नाक घासून मागितली पाहिजे। कारण का? त्याला भान असलं पाहिजे। आपण जिथं ज्याचं गुण गायचं ना त्याचं गुण गायचं सोडायचं आणि दुसरंच काहीतरी बरगळायचं। कारण मी हा शब्द का वापरते, गेल्या 5-6 वर्षापूर्वी हाच विजय वडेट्टीवार आणि त्याची पत्नी गुरु माऊलींच्या दर्शनासाठी आले होते, परंतु त्याच्या इच्छा कंप्लीट नाही झाल्यामुळे तो विरोधात बोलतोय। किती हा नालायकपणा! हा माणूस इतका नालायक आहे की जर दिला घेतलं तरच धर्म आहे, याची ही मानसिकता आहे। खरंच ह्याच्या गोळ्या संपलेल्या आहेत का? जरा विचारा जाऊन। जर गोळ्या संपलीत असतील तर आम्ही आणून देऊ, काही अडचण नाही। त्यांना माफी मागितलीच पाहिजे, तरच त्याचं अस्तित्व टिकून राहणार आहे। एवढंच आम्हाला सांगायचंय। आणि नसेल त्याच्यानं हे होतच नसेल तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, कारण कार्यकर्ता म्हणून घ्यायची त्याची अजिबात लायकी नाही। तुमचं नाव सांगत आहे पण? माझं नाव लक्ष्मी बाळासाहेब माने, मी धाराशिव जिल्हा महिला अध्यक्ष स्वस्वरूप संप्रदाय। धन्यवाद। बस खाली बस, सगळेजण खाली बसा, बसा खाली, खाली बसा, खाली बसा। या निषेध मोर्चामध्ये आज जो श्री संप्रदाय या ठिकाणी उपस्थित आहे, तर विजय वडेट्टीवार याने जे काही माऊलीबद्दल अपशब्द बोलले आहेत त्याबद्दल त्याने जाहीर माफी मागावी आणि संतांची व्याख्या काय आहे याचा थोडासा अभ्यास करून यावा। संत काय आहेत ते मला सांगा। इलेक्शनच्या पिरियडमध्ये विविध धर्माचे मौलाना येतात आणि त्यांनी काय सांगतात की आमच्या या पक्षाच्या तुम्ही पाठीशी उभा राहा, हा पक्ष आपल्या धर्मासाठी कार्य करतोय, तुम्ही यांना मत द्या, असे दुसऱ्या धर्माचे सांगतात। मग आपल्या धर्माच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूंनी जर सांगितलं की या विशिष्ट पक्षाला तुम्ही मतदान द्या,
महायुतीला मतदान द्या. मग यामध्ये चुकीचं काय आहे मला हे सांगा. मग धर्मगुरूंनी जेव्हा आव्हान केलं आम्हा सर्वांना की आपला धर्म खतऱ्यामध्ये आहे आणि हा धर्म वाचला पाहिजे, धर्मासाठी कार्य केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही महायुतीला मतदान करून महायुती आपली आली पाहिजे यासाठी माऊलींनी आव्हान केलं आणि सर्व छाव्यांनी त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भरघोस मतानं आज महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं. मला सांगा यामध्ये काय वैर आहे? प्रत्येक धर्मगुरूंचं जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य आज माझ्या माऊलींनी पार पाडलं. तर मी एकच सांगेन, विजय वडेट्टीवार यांनी थोडं बस खाली बस. सगळेजण खाली बसा. बसा खाली. खाली बसा. खाली बसा. महाराज आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.